परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन. श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताईंना नमन. 6 शिष्य जे होते ते श्री गुरूंकडे आलेले होते. ब्रह्मनिष्ठ होते, ब्रह्मपरायण आहे. आता ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मपरायण असं त्यांना आचार्यांनी म्हटलेलं आहे. ते सगुण ब्रह्मपरायण आहे हे पक्क लक्षात ठेवायचं. फार महत्वाचं आहे लक्षात ठेवणं. हे सगुण ब्रह्मपरायण आहे, पण अजूनही त्यांना परब्रह्माची प्राप्ती झालेली नाहीये. म्हणजे अपर ब्रह्मपरायण ते होते. ब्रह्मप्राप्ती झाली, परब्रह्माची प्राप्ती झालेली नाही, म्हणून ते परब्रह्माचे शोध करणारे आहेत. आणि म्हणून ते पिप्पलाद मुनींकडे गेले, म्हणजे श्री गुरु म्हणून त्यांच्याकडे ते शरण गेले. आता श्रुतींनी इथे या 6 शिष्यांसाठी ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मपरायण हे शब्द योजले आहेत. कारण या शिष्यांनी दीर्घकालपर्यंत कर्म आणि उपासना ह्या समुच्चयामधून मल विक्षेप या 2 दोषांचे निवारण केलेले आहे. आणि त्यामुळे त्यांचं मन हे सत्वगुण प्रधान झालेलं आहे आणि ते सगुण ब्रह्मनिष्ठ झाले. तरीही त्यांना परब्रह्माची आवश्यकता, परब्रह्म प्राप्तीची आवश्यकता भासली. कारण काय? त्याचं कारण असं आहे की अपरब्रह्म किंवा सगुण ब्रह्म हे जे आहे हे अनित्य स्वरूपाचं आहे. त्यामुळे अनित्य वस्तूची प्राप्ती हा पुरुषार्थ नाहीये, तर नित्य शाश्वत आत्मवस्तूची प्राप्ती हा पुरुषार्थ आहे. आणि ह्यासाठी ज्ञान हेच एक साधन आहे. ते ज्ञान संपादन करण्यासाठी ब्रह्मविद्याचार्यांना म्हणजे श्री गुरूंना शरण जावे. आणि म्हणून हे 6 शिष्य समिधा घेऊन गेले, त्याही वाळलेल्या समिधा घेऊन गेले. याचा अर्थ असा आहे की साधकाला ऐहिक आणि पारलौकिक विषयाबद्दल वैराग्य निर्माण झाले आहे का, हे त्या समिधांच्या ओला आणि सुक्या याच्यावरून लक्षात येतो. आणि याचाच अर्थ असा आहे, वाळलेल्या समिधा ते घेऊन गेले, याचाच अर्थ असा आहे की या 6 शिष्यांना हे वैराग्य प्राप्त झालं होतं आणि संसार हा कंदरी स्तंभवत निरर्थक वाटत होता. म्हणजे केळीच्या खांबांप्रमाणे निरर्थक वाटत होता. मरुमरी चित्रात होतं, म्हणजे वाळवंटामध्ये वाळूवर पाण्याचा जसा भास होतो त्याप्रमाणे हा संसार वाटत होता. संसाराकडे पाहण्याची दृष्टी त्यांची अशी होती. आणि संसारा गंधर्व पत्तनवत, म्हणजे असा त्यांना या संसाराकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती. संपूर्ण विश्व गतिमान, अनित्य, विकारयुक्त आहे हे श्रुती साधकाला सांगत आहे. त्यामुळे हे ऋषी पिप्पलाद मुनींकडे गेलेत. तर श्री गुरूंनी त्याच्यानंतरही त्यांना तप सांगितले आणि सेवा सांगितली. तप व सेवा ही ज्ञानप्राप्तीसाठी फार महत्वाची आहे, हे श्रुतीला आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. नुसतं श्रवण करून साधणार नाही, तर त्याबरोबर तप आणि सेवेची पण अत्यंत गरज आहे. म्हणून शिष्याच्या मनामध्ये जरी असंभावना दोष असेल, त्याचे 2 प्रकारे असंभावना दोषाचे, एक प्रमेय असंभावना आणि प्रमाण असंभावना. जर दोष असेल तर श्री गुरूंना विचारावे, नक्की विचारावं. कारण श्री गुरु हे तत्व आहे. अंतःकरणामध्ये श्री गुरूंच्या प्रती गुरुभाव तयार व्हावा. त्याच्या या गुरुभाव तयार व्हायच्या आड अहंकार येतो, अभिमान येतो. म्हणून श्री गुरूंकडे व्यक्ती म्हणून कधी पाहू नये. ते चालते ज्ञानाचे बिंब, म्हणून त्यांच्याशी व्यवहार पण करू नये. स्वतःची बुद्धी चालवू नये. तयांचे सर्व ऐकावे, तया जाणावे, धरावे, सेवावे, तयांचे सर्व ऐकावे. असं केलं तर शिष्याच्या अंतःकरणात कोणताही प्रश्न शिल्लक राहत नाही. रामकृष्ण हरी.
माधव गोखले यांचा व्हिडिओ चालू असल्यामुळे 2 वेळ कट झालाय. त्यांनी आपला व्हिडिओ ऍडजस्ट करून घ्यावा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभा सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमत्शंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मीराताई मंदाताई गंढे यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळ्या श्रोत्यांना मी साष्टांग वंदन करतो. आणि त्यानंतर आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून या अभ्यासाला प्रारंभ करूया आणि शांतीपाठ म्हणून आपण याला सुरुवात करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. पहिल्या प्रश्नाला आज प्रारंभ होतोय. संबंधी प्रश्न विचारतात आहे. मंत्र क्रमांक 3.
मंत्र क्रमांक 3 मध्ये कबंदी प्रश्न विचारतात आहे. आणि कबंदींच्या प्रश्न विचारण्यापूर्वी आपणास मी एक गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो की ही जे 6 तपस्वी या ठिकाणी आलेले आहेत हे ब्रह्मपर आहे, हे ब्रह्मनिष्ठ आहेत. पण अपर ब्रह्मपर आहे आणि अपर ब्रह्मनिष्ठ आहे, कारण कर्म आणि उपासनेचं यांनी अत्यंत काटेकोरपणे पालयन केलेलं आहे. पण यांना ब्रह्मविद्येचा मागमूस लागलेला नाही. म्हणजे कर्म आणि उपासनेचं जे अधिष्ठान आहे यांनी अधिकाधिक फल मिळतं, पण परिपूर्णत्वाचं फळ प्राप्त होत नाही. अधिकस्य अधिकम फलम. कर्माने चित्ताची शुद्धी होते, उपासनेने चित्ताची शांती होते आणि ज्ञानाने आवरण दोष नाहीसा होतो. हे सांगत असताना भगवद्गीतेने सुंदर वर्णन केलं आहे. धूमेना व्रियते वन्नीर यथा दर्शो मलेन च यथोल्बेना वृतो गर्भस तथा तेने दमावृतो. धुराने अग्नी आवृत्त होतो, त्याच्यामुळे समोरचं स्पष्ट चित्र दिसत नाही, हलत चित्र दिसतं, अस्पष्ट चित्र दिसतं. आरसा धुळीने माखल्या गेला तर समोरचं चित्र हालत दिसत नाही, खराबच दिसतं. पण धुरापेक्षा अस्पष्ट असतं आणि आवरणाने गर्भ झाकला गेला असतो तर तो गर्भ दिसतच नाही. झाकल्या जाण्याच्या 3 पद्धती या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सांगितलेत. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये याचा अभ्यास पण केलेला आहे. धुराने जे झाकल्या गेलेलं आहे ते अस्पष्ट आहे, हालत आहे. आणि त्यामुळे ते दिसत नाही. म्हणून विक्षेप दोष असा असतो. कसा असतो विक्षेप दोष? चांचल्य असतं, हालत असतो, अस्पष्ट असतं पण दिसत नाही काय आहे. नाही असं म्हणायची सोय नाही. विक्षेप दोष असा असतो. विक्षेप दोषाची शांती उपासनेने होते. आरसा ज्या वेळेला शाईने माखल्या गेला आहे किंवा काजळाने माखल्या गेला आहे, त्यावेळेला आरशामधला चेहरा अस्पष्ट सुद्धा दिसत नाही. याला मलदोष असं म्हणतात. मी देह आहे ही घट्ट पकड असते. त्या घट्ट पकडीमुळे त्या साधकाला, साधक म्हणावं का हो, कुविचार सुचतात, त्याचं आचरण भ्रष्ट असत. न्याय, नीती आणि धर्म याला सोडून त्याचं आचरण असतं आणि त्याचं चित्त सुद्धा एवढं मलिन असतं की त्याला स्वरूपाचा पुसटसा अंदाज सुद्धा येत नाही. पण गर्भामध्ये, म्हणजे गर्भ जे आवरणामध्ये असतो, त्या आवरणामध्ये गर्भ आहे हे कळतच नाही. म्हणून मुलगा आहे की मुलगी आहे हे आम्हाला कळत नाही. आणि आवरण दोष हा श्री गुरु कृपेने जात असतो. म्हणून मलदोष वेदविहित निष्काम कर्माने जातो, नुसत्या कर्माने जात नाही. वेदविहित आणि निष्काम हे महत्वाचं आहे. विक्षेप दोष वेदविहित निष्काम उपासनेने जातो आणि आवरण दोष श्री गुरु कृपेने जातो. तोपर्यंत मी देहच आहे असं वाटतं, मी आत्मा असू शकतो असं सुद्धा वाटत नाही. कारण स्वतःच स्वरूप त्याला कळता कळत नाही आवरण दोषामुळे.
धूमेना व्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भ तथा तेने दमावृत. ही जी 6 अनुष्ठान करून आलेली, तपाचरण करून आलेली, कबंदी समेत जी 6 लोक आहेत या ठिकाणी, या 6 लोकांना ब्रह्मविद्या हवी आहे आणि ते ब्रह्मविद्येचा प्रश्न विचारतात आहे. गुरूंवर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. असंभावना दोष त्यांच्यामध्ये नाही. असंभावना दोषाचे 2 भाग, प्रमाण संभावना आणि प्रमेय संभावना. आणि विपरीत भावना त्यांच्यामध्ये नाही. म्हणून प्रमाण संभावना उपनिषदाच्या श्रवणाने जाते. प्रमेय संभावना ही ब्रह्मसूत्राच्या अध्ययनाने आणि मननाने जाते. आणि विपरीत भावना ही भगवद्गीतेच्या निधिध्यासनाने जाते. म्हणून भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे, ब्रह्मसूत्र मननाचा ग्रंथ आहे आणि उपनिषद श्रवणाचा ग्रंथ आहे. पहिले भगवद्गीतेचा अभ्यास करावा, भगवद्गीतेच्या अभ्यासानंतर उपनिषदांचा अभ्यास करावा, उपनिषदांच्या शंका ब्रह्मसूत्रातून सोडवून घ्याव्या आणि त्यानंतर भगवद्गीतेचा पुन्हा अभ्यास करावा. आणि मग ती भगवद्गीता ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे सुफलित करून देते, सुफलित करून देते. असो वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम उपासना आणि श्री गुरूंना अनन्य शरण गेल्यानंतर 3ही आवरण निघून जातात. आवरण दोष निघून जातो, मल दोष निघून जातो, विक्षेप दोष निघून जातो. आता आपण कबंदीच्या प्रश्नाकडे येऊया. कबंदीचा प्रश्न आहे, आता तुम्हाला असं वाटेल की एवढा मोठा ब्रह्मपरायण, काय शब्द वापरला आपण, ब्रह्मनिष्ठ, पण अपर ब्रह्मनिष्ठ अपर ब्रह्मपरायण हे लक्षात ठेवा. हे सगळं सांगत असताना पहिल्यांदा कबंदीचा प्रश्न का घेतला हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, की पहिल्यांदा कबंदीचा प्रश्न का घेतला, का असा. कारण मंत्र काय आहे माहितीये का, अधिकारी शिष्या संबंधीचा पहिला प्रश्न काय आहे, सुकेशाच भारद्वाज शैब्यश्च सत्य काम. म्हणजे पहिला सुकेशाचा बाबत सांगितलं, मग सत्यकामाबद्दल सांगितलं, मग गार्ग्याबद्दल सांगितलं, मग अश्वलायनाबद्दल सांगितलं, मग भार्गवाबद्दल सांगितलं आणि नंतर कबंदीबद्दल सांगितलं. कुठे, शांकर भाष्यात. शांकर भाष्यात शंकराचार्यांनी स्पष्टीकरण करताना पहिले सुकेशाबद्दल केलं की हा भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज याचं नाव सुकेश आहे. सुकेशाने आत्मस्वरूपाविषयीचा प्रश्न विचारला आहे, सत्यकामाने ओंकाराच्या चिंतनाविषयीचा प्रश्न विचारला आहे. गार्ग्याने सुषुप्तीमध्ये कोणत्या ठिकाणी स्थिर होतात असा प्रश्न विचारला आहे. अश्वलायनाने प्राणासंबंधीचा प्रश्न विचारलाय आणि भृगुपुत्र भार्गव देव कोणता श्रेष्ठ आहे असा प्रश्न विचारलाय. आणि कबंदीने
या ठिकाणी जीव सृष्टीबद्दल प्रश्न विचारला आहे. मग प्रश्न घेत असताना पहिला कबंदीचा का घेतला, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे. मी काल मला उत्तर सुचेना, झोपून गेलो. सकाळी उत्तर तयार, तुमच्यासाठीच कृपा आहे म्हणून ते उत्तर आलं. उत्तर असं होतं की आगगाडीमध्ये आपण खूप काळ बसलो. 2-3 दिवस आगगाडीचा प्रवास केला, मुंबई ते कलकत्ता, एवढा लांब प्रवास केला. तर कलकत्त्यात उतरल्यानंतर आपण प्लॅटफॉर्मवर आहे तरी आगगाडीतच आहे असं वाटतं. घरी आल्यानंतरही आगगाडीतच आहे असं वाटतं. आणि मग सगळेजण म्हणतात, चला तुम्ही आलात ना, आता जेवायला बसा. ते म्हणतात, थांबा, एवढ्या लवकर आम्हाला असं जेवावंच नाही वाटत, असं वाटतं आपण गाडीतच आहोत. मग तो थोडासा म्हणतो, खूप गर्दी होती, या ठिकाणी फार हे झालं, इथे इथे असं असं झालं, तिथे चेकिंग झालं, इथे गाडी थांबली, तिथून गाडीने वेग घेतला, आमचं टायमिंग जुळवलं. म्हणजे तो गाडीबद्दलच बोलतोय बघा. हे काय सांगतोय तुम्हाला मी, हे यासाठी सांगतोय की यांनी सगळ्यांनी अपरा काय केलं आहे, भक्ती केली आहे. यांनी काय केलं आहे, या ठिकाणी अपरा ब्रह्म आणि अपरा ब्रह्माची निष्ठा. त्यामुळे हे परब्रह्माविषयी एकदम प्रश्नात येणारच नाही, हे अपरा ब्रह्मातूनच समोर जातात. म्हणून पहिला प्रश्न कोणाचा घेतला, कबंदीचा घेतला. आणि त्याने पिप्पलादांना प्रश्न विचारला. म्हणजे मला सांगायचं हे आहे की अपराविद्येतून पराविद्येमध्ये हे लोक स्थलांतरित होतात आहे, शिफ्ट होतात आहे, जातात आहे. मग यांना जाण्याचा विषय असाच राहील ना. आपल्या घरी आलेला पाहुणा लगेच ट्रेन बद्दलच बोलतो ना, एकदम बाकीचं नाही बोलत. चला आम्ही मुद्द्याच्या विषयावर आलो, हा हा विषय बोलू, असं नाही होत. म्हणून हे अपरेतून परेमध्ये चालले आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिला प्रश्न जो आहे की कर्म उपासना समुच्चय करणाऱ्या जीवाला कोणती गती प्राप्त होते. कारण यांनी कर्म आणि उपासना केली आहे. कर्म उपासना समुच्चयातून आतापर्यंत यांनी ब्रह्मचर्य आणि तपाचरण केलंय. पण यांना ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे, पण ब्रह्मप्राप्तीच मला करून द्या असं न विचारता कर्म उपासनेचं फळ काय आहे हे विचारतात. म्हणजे आजपर्यंत आम्ही केलं होतं त्याचं काय, आणि मला काय पाहिजे आहे तेही विचारतात. की सृष्टी का निर्माण झाली, शास्त्र सांगतं कर्मणः पितृलोकः आणि विद्यया देवलोकः. बृहदारण्यक उपनिषदातला आहे. कर्माने जर पितृलोकाची प्राप्ती होते, उपासनेने जर देवलोकाची म्हणजे ऊर्ध्व लोकाची प्राप्ती होते. मग कर्म उपासनेचं फळ कोणतं, हा प्रश्न विचारण्याचं कारण काय. परब्रह्माचा शोध घेणारे पण निष्ठा अपरब्रह्मामध्ये असलेले आहेत, लक्षात घ्या. शोध कशाचा घेतात आहे, परब्रह्माचा. निष्ठा कशाची घेतात आहे, अपरब्रह्माची. एवढे दिवस कशात काढले, अपरब्रह्मात. एकदम अपरब्रह्माचा हे जात नाही. काही दिवसापूर्वीची गंमत सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. शंकरराव चव्हाणांचे पुत्र नांदेड वरून असलेले जे चव्हाण, ते बीजेपी मध्ये प्रवेश करते झाले आणि मग त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांचं पहिलं भाषण बीजेपी कार्यालयामध्ये होतं, भाजपच्या कार्यालयात. त्यावेळेला ते बोलले, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष श्री बावनकुळेजी आता
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बावनकुळे म्हणायच्या ऐवजी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हटलं. सगळेजण हसायला लागले कद कद. कारण एवढे वर्ष काँग्रेसमधून आले ना, आता काँग्रेस इकडे प्रवेश केला तर म्हणताना सुद्धा भाजप शब्द न येता काँग्रेसचा शब्द आला. हे अपरब्रह्माच्या उपासनेमध्ये आले आहेत आणि परब्रह्माविषयी जाण्याला जातात आहे. म्हणून येता शब्द कोणता आहे? अपरब्रह्माबद्दलच विचारतात. म्हणून कर्म उपासनेचा समुच्चयाचं फळ काय आहे सांगा म्हणतात. ज्योतिषोम यज्ञ का करावा स्वर्ग काम्यानी हे सांगा म्हणतात. म्हणजे त्यांना कर्म उपासनेचं फळच अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. एकदम परब्रह्माविषयी प्रश्न न विचारता विश्वाच्या कारणासंबंधी प्रश्न विचारलाय. पुढचं येणारं जे उपनिषद आहे, ज्याचं नाव मुंडकोपनिषद आहे, त्याच्यामध्ये एकदम परब्रह्माविषयीचाच प्रश्न आहे. पण आता मात्र त्यांचा अपरब्रह्माला धरून असलेला प्रश्न आहे. एक पाय प्लॅटफॉर्मवर आणि एक पाय रेल्वेच्या पायदाणावर चढत असतानाचा. पण मुंडकोपनिषद तसं नाही आहे. पुढचं जे उपनिषद आहे मुंडक, त्याच्यात परीक्ष लोकान कर्मचितान निर्वेद मायान नास्त्यत्र कृतः कृतेन एकदम परब्रह्माविषयीच हात घातलाय पहिल्याच प्रश्नाला. आणि म्हणून वैराग्याच्या मागे जर विवेक नसेल तर ते जे वैराग्य आहे, ती जी तपश्चर्या आहे, ती पुन्हा कुठे जाते? अपरब्रह्माकडे पटकन धावते. मी कर्माचं उपासना केली, कोणतं फळ मिळेल? मी ज्ञानकर्म समुच्चय केला, कोणतं फळ मिळेल? मी कर्म उपासना समुच्चय केला, कोणतं फळ मिळेल? आणि म्हणून अपरब्रह्माविषयी प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये परब्रह्म हा अर्थ दडलेला आहे असं आचार्यांनी आपल्या भाष्यात लिहिलं. आणि म्हणून ते म्हणतात की परब्रह्माविषयी प्रश्न विचारला, अपरब्रह्मातून आल्यानंतर यांनी परब्रह्माविषयी प्रश्न विचारला, पण परब्रह्माला हे अजून ज्ञेयच समजून राहिले. जसं अपरब्रह्म ज्ञेय आहे तसं परब्रह्म ज्ञेय समजतात. ज्ञेय म्हणजे काय? हे हातामध्ये गुलाबी पेन आहे, ज्ञेय आहे. हा तुम्हाला दिसतोय, मलाही दिसतोय, माझ्या डोळ्याला दिसतोय आणि मी हा पेन पाहिला असं म्हणतोय. त्रिपुटी युक्त आहे म्हणून ज्ञेय आहे. ज्याचं ज्ञान होतं त्याला ज्ञेय असं म्हणतात. परब्रह्माचं ज्ञान होत नाही. परब्रह्म ज्ञानरूप आहे आणि यांना ज्ञान होईल असं वाटत आहे. म्हणून हे परब्रह्माला ज्ञेय समजून विषय विचारून राहिले. आणि आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही. आत्मा हा दृश्य नसल्यामुळे, दृश्य काय काय असतं? नाम रूप गुण जाती क्रिया विकार आणि धर्म, हे 7 काय असतात? दृश्य आहेत. आत्मा हा मनबुद्धीच्या अतीत असल्यामुळे आत्म्याबद्दल काही सांगता येत नसून सुद्धा आत्मज्ञान होत नाही, आत्मानुभव येतो. आतमध्ये वैराग्य विषयांचं असलं तरी सुद्धा विवेक जागा असावा लागतो. विषयांमधले विषय दोष दर्शन हे घडलं पाहिजे. त्याशिवाय त्याची इच्छा आत्मप्राप्तीकडे होत नाही. आणि म्हणून कवंधीचा प्रश्न आहे की अखंड ब्रह्मचर्यात मन स्थिर झालेलं आहे, इंद्रिय स्वाधीन झालेले आहेत, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग होतो आहे, आमची आपल्यावर श्रद्धा पण आहे, पण हे दयानिधी अजून ब्रह्मप्राप्ती झाली नाही. अपर ब्रह्म विद्या टाकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, पण कर्म उपासनेचे फळ आम्हाला थोडस सांगा. पितृलोकही नाशिवंत आहे असं म्हणता, चंद्रादी पण नाशिवंत आहे असं म्हणता. मग संसाराचं अधिष्ठान ब्रह्म जाणून घेतल्यानंतर, संसाराची अनित्यता कळल्यानंतर मी अधिष्ठान रूप कसा होईल, मला अधिष्ठानाचे ज्ञान कसं होईल? गुरुदेव, मला विनंती करतो, आपल्याला प्रणाम करतो, मला तेवढं सांगा.
धर्म आणि उपासनेतून आल्यामुळे कर्मातून होणारा लाभ, उपासनेतून होणारा लाभ, तसं आत्मज्ञानाचा लाभ काय आहे हे पाहायचा प्रयत्न करतोय. कर्म माझ्यापासून वेगळं आहे, उपासना माझ्यापासून वेगळी आहे, तसं आत्मज्ञान माझ्यापासून वेगळं नाही, पण हे त्याला माहिती नाही. आणि म्हणून कबंदी प्रश्न विचारतोय. आता जीवाची निर्मिती कशी झाली हे कबंदीला जरी विचारायचं असलं तरी तो सृष्टीच्या सगळ्या जीवांबद्दल विचारतो आहे, हे विसरू नका. स्वतःच्या जीवाबद्दल इतकं सेल्फिश नाहीये तो. कबंदी एवढी तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य पाळून आलेला चालू विश्वाच्या रचनेबद्दल बोलतो आहे. मग सगळ्याच्या अंतरंगात म्हणजे सगळ्या जीवांच्या अंतरंगामध्ये, सगळं जडाच्या अंतरंगामध्ये जे ब्रह्म आहे ते जगताच्या रूपाने कसं निर्माण झालं हे सांगा. बघा, प्रश्नाचा दर्जा वाढतोय. आचार्य भाष्यात आचार्यांनी सांगितलं कबंदीचा प्रश्न अगदी गौण स्तराचा समजू नका. आणि त्याने सृष्टीबद्दल विचारलंय. आणि सृष्टीबद्दल विचारत असताना जीव जडात्मक विश्व हा खेळ पुन्हा मांडून ह्यात कसं काय रममाण झाले याबद्दल त्याला प्रश्न आहे. प्रश्नाला उंची आली आता लक्षात ठेवा. नाही तर जीव कसा निर्माण झाला, आणि आता त्याचं उत्तर रई आणि प्राण या अनुषंगिक दिल्या जात आहे. थोडसा वही, कागद पेन किंवा कागद पेन्सिल जवळ असू द्या, नाहीतर पुढचा गोंधळ होणार नाही. तेवढा गोंधळ टाळायचा आहे आपल्याला. ब्रह्मदेवानी जगताची उत्पत्ती केली आणि पहिल्यांदा प्रजापतीचं स्मरण केलं आणि प्रजापतीने पुढचं कार्य केलं. पंतप्रधान आला म्हणजे पंतप्रधान सगळं करतो असं नव्हे, तो त्याचे मंत्रीगण तयार करतो आणि ते सगळेजण कार्य करत असतात. आणि प्रजापतीने काय केलं, प्रजापतीने स्मरण केलं आणि स्मरण रूप कर्माने जगत निर्माण झालं. म्हणजे ईश्वराच्या संकल्पातून जग निर्माण झालं. लक्षात ठेवा. या ठिकाणी दोरीवरचा साप हा अध्यासवाद नाही मांडायचा या ठिकाणी, कारण की त्याच्या नंतरचा प्रश्न याच्याशी संबंधित प्रश्न प्राणाचा आहे. आणि म्हणून ईश्वराच्या संकल्पातून जगाची निर्मिती झाली. मग हे तप झालं, जगाची निर्मिती. मग कोणतं तप झालं? स्मरण रूप तप झालं, स्मरणरूप तप झालं. आणि मला तुम्हाला वही पेन पुस्तक थोडस लिहून घ्यायला 2 वाक्य लिहा फक्त. आणि रई आणि प्राण. रई म्हणजे सोम आणि सोम म्हणजे अन्न. रई म्हणजे सोम, सोम म्हणजे अन्न. आता सोम शब्द पुढे वापरला जाणार नाहीये, रई म्हणजे अन्न असा शब्द वापरला जाणार आहे. प्राण म्हणजे अग्नी आणि अग्नी म्हणजे भोक्ता. आता आपण रई म्हणजे सोम हा शब्द जरी वापरला असला तरी रई म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे भोग्य असा अर्थ घेऊया, म्हणजे आपल्याला सगळं जुळून जातं. म्हणून लिहा, रई म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे भोग्य. एकदम सोपं होईल आता समजायला सगळं. अन्न म्हणजे भोग्य. दुसरा मुद्दा, प्राण म्हणजे अग्नी आणि अग्नी म्हणजे भोक्ता. आहुती कोणाला दिले जाते? अग्नीला दिल्या जाते. अग्नीच्या मुखात आहुती घातल्या जाते यज्ञ करत असताना. आणि हा जो अग्नी आहे हा आपल्या देहातला, जीवाच्या देहातला प्राण आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः.
आता प्रजापतीची रई आणि प्राण दोघे मिळून विविध प्रकारची प्रजा निर्माण करण्याची उपासना करीत आहे. रई आणि प्राणाचं कार्य आहे प्रजा निर्माण करणं. आणि म्हणून प्रजापतीच्या आज्ञेने, ब्रह्मदेवाच्या हुकुमाने सुरू झालेली आहे. संकल्पाने म्हणा, ईश्वराच्या संकल्पाने, प्रजापतीच्या आज्ञेने प्रजा निर्मितीचं कार्य सुरू झालं आणि प्रजा निर्मितीचा संकल्प झाला. स्मरण रूप फक्त स्मरण झालं आणि जगाची निर्मिती झाली. लक्षात ठेवा. त्याची दोन भागामध्ये विभागणी केली. एकाला रई म्हणतात, त्याला भोग्य म्हणू. दुसऱ्याला प्राण म्हणतात, त्याला भोक्ता म्हणू. फार सुंदर वाक्य आहे. हा भोग्य शब्द फक्त डॉक्टर काकांच्या पुस्तकात आहे, लक्षात घ्या. भोक्ता शब्द सगळ्या पुस्तकांमध्ये आहे, पण बाकीच्यांनी सोम शब्द वापरलाय, काकांनी भोग्य शब्द वापरलाय. भोग्य आणि भोक्ता या रई आणि प्राण यांच्या शृंगार चेष्टा सुरू झाल्या. आणि मग अनेक जे जीवसृष्टी तयार झाली, त्या चंद्र आणि अन्न हे रई स्वरूप असून सूर्य अग्नी हे प्राण स्वरूप आहे. चंद्र आणि अन्न रई स्वरूप आहे. आपण दोन कॉलमच करून ठेवू, एक रई आणि एक प्राण. चंद्र आणि अन्न रई स्वरूप आहे, सूर्य आणि अग्नी प्राण स्वरूप आहे. हे शब्द आणि या कॅटेगरीज लक्षात राहायला वेळ लागतो. मग आता प्रजापतीच्या आज्ञेने झालाय की नाही हो. मग दर 6 महिन्यांनी येणारं दक्षिणायन आणि दर 6 महिन्यांनी येणारं उत्तरायण हे प्रजापतीच आहे. कुणाच्या आज्ञेने करून राहिले काम? रई आणि प्राण प्रजापतीच्या आज्ञेने करून राहिले. म्हणून उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोनही प्रजापतीच आहे. वर्षाचे किती भाग केले? 2 भाग केले वर्षांचे. एका वर्षाचे 2 भाग केले आणि त्याला म्हणतात उत्तरायण आणि दुसऱ्याला म्हणतात दक्षिणायन. आता हे जे अयन आहे, या अयनामध्ये महिने केले, पंधरवाडे केले, रात्र केली आणि दिवस केला. सूर्य दिसतो त्याला दिवस असं म्हणतात, आणि चंद्र असतो, अंधार असतो, त्यात चंद्र असतो, त्याला रात्र असं म्हणतात. म्हणून सूर्य आणि चंद्र यामुळे अप्रत्यक्षपणे दिवस आणि रात्र असे 2 भाग पडले. हे पण प्रजापतीच आहेत. रई स्वरूप अन्न आणि अग्नी स्वरूप प्राण दोन्ही जीवाच्या ठिकाणी राहतात. आणि म्हणून सगळ्या प्राणी मात्रांमध्ये वैश्वानर रूपाने तो अन्न पचवतो. अन्नाच्या सूक्ष्म भागातून वीर्य तयार होतो आणि त्यातून अनेक प्रकारच्या प्रजा तयार होतात. रई आणि प्राण यांच्यात जे मिथून होतं त्यातून सूर्य आणि चंद्र निर्माण होतात. म्हणून सूर्य हा प्राण स्वरूप आहे आणि चंद्र हा रई स्वरूप म्हणजे जडाचं प्रतीक आहे. म्हणून प्रजापती भोक्ता भोग्य स्वरूप जोडपं आहे. भोक्ता प्राण असतो नेहमी, अग्नी हा भोक्ता असतो, अन्न हे नेहमी भोग्य असतं. हे सगळं प्रजापतीच्या संकल्पातून घडलेलं आहे. प्रत्येक याच्यात मी आता मंत्र वाचणार नाही, शेवटी तुम्हाला सांगणार या मंत्रापर्यंत आपण आलेलो आहोत. सध्या आपण 5व्या मंत्रावर आहोत. आता हा प्राणस्वरूप सूर्य कसा आहे असं 6व्या मंत्रामध्ये सांगतात आहे. मंत्र गद्यात्मक आहेत, प्रश्न आणि उत्तर अशा अनुषंगिक आहे. ईशावास्योपनिषदात ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा घृतः कस्यचित् विद्वनम्.
सुंदर रचना होत्या. श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयत वाचस्य वाचा सहु प्राणस्य प्राण, केनोपनिषदाची आगळीच रचना आहे आणि वेगळीच मांडणी आहे. सगळीकडे ईश्वर व्याप्त आहे. या पद्धतीने ईशावास्य उपनिषद आहे. तर कानाचा कान, मनाचं मन, वाचेची वाणी, प्राणाचा प्राण, या सूक्ष्म भेदातून ब्रह्मस्वरूपापर्यंत केनोपनिषद घेऊन झालाय. प्रेयस आणि प्रेयस याचा विवेक करून कृत्रिम साधनेने अकृत्रिम आत्मा प्राप्त होणार नाही, हे कठोपनिषदाने सांगितलं आहे. प्रत्येक उपनिषदाची एक वेगवेगळी शैली आहे, स्टाईल आहे, पद्धत आहे. तशी प्रश्नोपनिषदाची पद्धत वेगवेगळी आहे. आणि म्हणून प्रश्नोपनिषदात प्रश्न आणि उत्तर असं रसभरीत वर्णन न करता संवाद रूपी वर्णन आहे. शिष्य हात जोडून गुरूंसमोर 1 वर्ष अनुष्ठान तपाचरण ब्रह्मचर्य केल्यानंतर प्रश्न विचारायसाठी सादर झाले आहेत आणि श्री गुरु आनंदाने उत्तर देतात आहे. हा प्रश्नोपनिषदांचा आगळा वेगळा भाग आहे. आधींच्या उपनिषदांची सवय झाली, ते त्या स्टाईलची सवय करून घेऊ नका, म्हणजे मग आम्हाला हे समजायला सोपं जाईल. बहु जव जव होय तव तव काहीच न होय, एकोहम बहुश्याम प्रजा येय. काका म्हणतात आचार्य भाष्यात, मी एकाकी एकला कोणी नसे संगतीला, असो नामरूपांचा गलबला माझे ठाई. 57 नंबरची. एकोहम बहुश्याम प्रजा येय. मीच बहुओत झालो आहे, बहु जव जव होय. तो प्रजापतीच बहु व्हायला लागलाय आता. प्रजापती कारण रूपाने प्रकट झाला आणि विश्व हे कार्य रूपाने प्रकट झालं. कारणम विना कार्यम न सिद्ध्यते, साधनम विना साध्यम न सिद्ध्यते. आणि म्हणून कार्य करण्यासाठी प्राणाची गरज आहे आणि प्राणाचं स्वरूप सूर्य आहे. आणि म्हणून 6वा मंत्र त्या अनुषंगिक आहे. सूर्य जिथे उगवतो ती दिशा उजळून निघते, लक्षात ठेवा. सूर्य उगवला की सगळ्यांच्या हालचाली सुरू होतात. तसा प्राण जागा झाला की जीवांच्या हालचाली चालू होतात. म्हणून सूर्य आणि प्राण यांना एका ह्याच्यात घेतलाय. प्राणामुळे जगामध्ये नानाविध खेळ चालतात. ही हालचाल केली आहे, मी नाक खाजवलं, प्राणामुळे. नाही तर हात उचलताच नसता आला. प्राणशक्ती गेली की हालचाल बंद होऊन जाते. म्हणून 8व्या मंत्रामध्ये म्हटलंय की सूर्यामुळे सगळ्यांना प्रकाश दिसतो. आत्म्याचा अनुभव येतो, तो सुद्धा त्याच्याच कृपेने येतो. अंतरंगामध्ये अंतरंगामध्ये जे जे काही सगळं कळतं ते सूर्याच्या कृपेने कळतं आणि तो सूर्य आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. म्हणून सूर्याच्या किरणामध्ये प्राण आहे असं म्हणतात. म्हणून सकाळी सूर्य जेव्हा पिवळ्या रंगाचा असतो तेव्हा तिथे बसावं आणि व्हिटॅमिन डी घ्यावं, त्यांनी सुस्ती निघून जाते. शाकाहारी माणसांच्या अंगामध्ये व्हिटॅमिन डी आणि B12 हे कमी कमी होत जातं दिवसेंदिवस. त्या डी करता सूर्यासमोर, पिवळ्या रंगाच्या सूर्यासमोर असावं, असं 8व्या मंत्रामध्ये सांगितलंय. पिवळ्या रंगाचा सूर्य मेडिकल सायन्स सांगताय, पण सूर्याचे किरण हेच जणू प्राणी मात्रांचा देह आहे आणि ते प्राण आहेत. प्राण हल्ले की सगळे देह हलतात. म्हणून 9व्या मंत्रामध्ये आणि 10व्या मंत्रामध्ये ज्या वेळेला प्राणांची हालचाल होते
ज्या वेळेला प्राणाची हालचाल होते तेव्हा पूत कर्म किंवा इष्ट कर्म होत राहतात. या दोनही कर्मांमध्ये विहित कर्मरूप तपाचरणाचा काय केला आहे, इन्क्ल्यूड केलेले आहे. सर्व आयुष्य वेचलं पण अज्ञानाचा नाश तपाचरणाने नाही होत. अज्ञानाचा नाश फक्त ज्ञानाने होतो. ज्याप्रमाणे अंधाराचा नाश प्रकाशानेच होतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश ज्ञानानेच होतो. म्हणून ज्ञानात एव तु कैवल्यम. म्हणून या सहाही अनुष्ठान करणाऱ्या मुनींना परब्रह्माविषयी ओढ निर्माण झाली पण ज्ञान झालेलं नाही. उमाताई, आपला व्हिडिओ बंद करा. मग हा गोखले ताईंचा व्हिडिओ सुरू होता, मग ते कट झाल्या. तुम्ही कटच झालात, लक्षात घ्या. कालक्रमण सुरू झालाय. उत्तरायण, दक्षिणायन, दिवस रात्र, आणि आत्मज्ञान होत नाहीये. त्याच्यामुळे जन्म मरण रूप फेऱ्यामध्ये फिरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आत्मज्ञान झालं नाही तर पूत कर्म करताना पुण्य संपादन करण्यासाठी तो अगतिक होतो आणि अन्नछत्रे सुद्धा घालतो. त्याला पूर्त कर्म असं म्हणतात. त्याच्यापासून मिळणारं पुण्य असेपर्यंत त्याला स्वर्ग लोकात राहता येतं. त्यानंतर त्याला पुन्हा जन्म घेऊन मृत्यू लोकात यावं लागतं. पण आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मुद्दाम काही करावं लागत नाही. कारण आत्मज्ञान मिळवायची गोष्ट नाही आहे. आत्मा नावाची वस्तू नाही आहे. आत्मा अवस्तू आहे. पण अवस्तू आहे म्हणजे वस्तू नाही असं म्हणू नये. म्हणून आत्म्याला वस्तू म्हणतात. आणि सगळ्या जगतातल्या जड चेतनाला अवस्तू असं म्हणतात. म्हणून ठाकूर विवेकानंदांना नेहमी सांगत असत, आत्मा वस्तू आहे. आम्ही या या सगळ्या जड गोष्टींना वस्तू म्हणतो. हा पेन आहे, ही एक वस्तू आहे. हा स्पीकर आहे, ही वस्तू आहे. नाही, ह्या अवस्तू आहेत. या अवस्तू आहेत. आत्माच फक्त वस्तू आहे. मंत्र वाचत नसलो तरी क्रमांक सांगतोय, मध्ये मध्ये ओव्यांचे अर्थ पण सांगतोय. इष्ट अग्निहोत्रादी तपे आयुष्य त्या माझी हरपे ती शुद्ध तरी ना लोपे अज्ञानांश. 69. इतके सगळे पूर्त आणि इष्ट कर्म करून सुद्धा अज्ञानाचा अंश नाहीसा नाही होत. माणसाने प्रचंड प्रयत्नाने आजपर्यंत खूप रहस्य शोधलेली आहेत. पण कारण देहाला शोधून काढणारं यंत्र अजून माणसाला शोधता आलं नाही. लक्षात ठेवा. कारण देहा पाहिले ऐसे यंत्र ना शोधिले. 78 नंबरचा ओवी काकांची. ते श्रुतीने काय केले सांग बापा. कारण देह पाहू शकणारं यंत्र अजून नाही सापडलं. मग तिथे श्रुतीने काय केलं ते तुम्ही सांगा. मग या ठिकाणी काकांची 79 नंबरची ओवी आहे. श्रुती यंत्रांचे परती मनबुद्धीचे वरती तेथे जया ते गळती तया ते कळे. मनबुद्धीपेक्षाही श्रुती यंत्र हे अतिशय सूक्ष्म आहे किंवा श्रेष्ठ आहे. आणि श्रुतींच्या मंत्रांचं आकलन जसं जसं होईल तसं तसं स्वरूपाचं ज्ञान होणार आहे.
सगळे लोक नष्ट होतात प्रलय काळी, त्याच्यात पितृलोक सुद्धा नष्ट होतो, लक्षात घ्या. मग आता दक्षिणायन केलं, उत्तरायण केलं, आता एकाला काय म्हणायचं पुन्हा मार्गाला, एकाला उत्तर मार्ग म्हणायचं आणि एकाला दक्षिण मार्ग असं म्हणायचं. काही जण दक्षिण मार्गाने जातात आणि काही जण उत्तर मार्गाने जातात. पण आपल्याला त्या जाणाऱ्यांची काही करायचं नाही. आपल्याला कोणाशी कर्तव्य आहे, परी काही तेथे विरळे, निश्चयाचे निबळे, क्रमे होती निराळे जन्म मरणा. ब्रह्म 82 आणि 83 नंबरची ओवी. ते ब्रह्मचर्यादी करोनी, अनात्मी विरक्ती धरोनी, गुरुकृपे श्रुतीचे ज्ञानी ध्यास घेते. या काही जणांमध्ये काही जन्म मरणातून सुटणारे आहेत, क्रममुक्तीतून स्वतःची सुटका करून घेणारे आहे. अनात्म वस्तू संबंधी वैराग्य निर्माण झाल्यामुळे तिथे त्यांची निराशता आहे. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. अनात्म वस्तू संबंधी नैराश्य निर्माण झालंय आणि त्यांना श्रुतींनी सांगितलेलं आहे आणि गुरुमुखातून आलेल्या ज्ञानाचा ध्यास लागला आहे. असे लोक स्वतःचा उद्धार करून घेतात आणि आत्म्याचा शोध लागतो, म्हणजे आत्मरूप होतात. आत्म्याचा शोध, वेगळा आत्मा आणि मी वेगळा असा शोध नाही लागत. आत्मरूप जाणण्याचा प्रयत्न करत असताना सद्गुरूंच्या आश्रयाने आणि श्रुतींच्या ज्ञानाने त्यांना स्वरूपाचा ध्यास लागतो. तेच बोलतात, त्या संबंधित विचार करतात, त्याच्या अनुषंगिकच वागतात. असा ज्या वेळेला त्यांचा देह पडतो त्यावेळेला ते क्रममुक्तीचे अधिकारी होतात. कारण हे तद्रूप झालेले नाही आहेत, त्याच्या विचारात चालले आहेत, त्याच्या अनुसंधानात चालले आहेत, त्याच्या ध्यासामध्ये चालले आहेत, म्हणजे देह पडतोय. आणि म्हणून हे क्रममुक्तीचे अधिकारी होतात. कशाचे अधिकारी होतात? हे क्रममुक्तीचे अधिकारी होतात. सूर्य मार्ग मात्र त्यांना ज्ञानाच्या उंबरठ्यावर नेऊ सोडतो, पण दक्षिण मार्ग हा त्यांचा खुंटवतो, चंद्रलोक आणि पितृलोकापर्यंत घेऊन चालतो. आणि हे लोक काही दिवसामधून नष्ट होतात. त्याच्यामुळे ते क्रममुक्ती होते किंवा ते क्रमाक्रमाने सुटतात. आता थोडस तुम्हाला असं वाटेल की चंद्र, सूर्य, उत्तर, दक्षिण याबद्दल चंद्र नावाचा, सूर्य नावाचा वेगळा लोक नाही आहे, हे फक्त नामाभिधान आहे, हे फक्त प्रतिकात्मक आहे, असा काही लोक नाही. ज्ञानस्वरूप सूर्याच्या उपासनेमध्ये आत्मा आणि ब्रह्मप्राप्तीची जर तळमळ नसेल तर तो सूर्याची उपासना करतो पण आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेत नाही. म्हणून त्याला नाशवानच फळ मिळतं. म्हणून 11व्या मंत्रामध्ये संवत्सर रूप आदित्याचं वर्णन केलंय. आणि या ठिकाणी सूर्य हा जणू काळाचा स्वामी आहे असं सांगितलंय. ऋतू 5च केलेले आहेत आणि 5 ऋतू करत असताना 5 ऋतूंमध्ये त्या जीवाचा सांभाळ केला जातो. काय केला जातो? सांभाळ केला जातो 5 ऋतूंमध्ये. आणि असा सांभाळ जो करतो तो प्रजापती आहे. त्या 5 ऋतूंमध्ये 12 महिने तयार केले आणि 12 अवयव आहे असं सांगितलं. त्याला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर, पौष, माघ आणि फाग अशी ती 12 नावे आहेत. त्याला द्वादश मास असं म्हणतात.
आणि अशा प्रकारे सूर्याची म्हणजे चंद्र सूर्याची म्हणजे रई अन्नाची आणि प्राण अग्नीची साथ घेऊन प्रजापती सर्व विश्वाला प्रगट करतो. मग आता त्या मासामध्ये शुक्ल मास आणि कृष्ण मास असा सुद्धा भेद केला आहे. जे त्यागयुक्त जीवन जगतात ते शुक्ल पक्षातल्या तिथ्यांकडे लक्ष देतात, पण जे भोगासक्त जीवन जगतात ते कृष्ण पक्षांमध्ये बघतात. पण शुक्ल पक्षात यज्ञ करणं, यज्ञ म्हणजे आहुती, आणि कृष्ण पक्षात यज्ञ करणं, यज्ञ म्हणजे आहुती. यामुळे शुक्ल आणि कृष्ण असे दोन पक्ष झाले आणि मग रई आणि प्राण असे दोन विभाग झाले. म्हणून देहभोगासक्त हा कृष्ण पक्षाचा प्रतीक आहे आणि त्यागाचा प्राणस्वरूप हा शुक्ल पक्षाचा प्रतीक आहे. अशा प्रकारे प्राणांची उपासना अनात्म वस्तू संबंधी विरक्ती भोग्यता काढून टाकणे अशा पद्धतीने त्याची वाटचाल होते. कृष्ण पक्ष म्हणजे अंधांचं म्हणजे अज्ञान आणि शुक्ल पक्ष म्हणजे ज्ञान, याचं प्रतीक आहे बघ, लक्षात ठेवा. आंधळा अज्ञानी असतो. मला एक 5-10 मिनिटं जास्त लागू शकतात. आंधळा अज्ञानी असतो कारण 12 नंबरचा मंत्र चालू आहे आणि 16 मंत्र आहे, यांनी पहिला प्रश्न पूर्णपणे सुटतोय. म्हणून 16 मंत्र आपण पूर्ण करतो आहे. आंधळा अज्ञानी असतो. आंधळा नेहमी काळोखात जगत असतो. आंधळ्यासाठी कधी सूर्योदय झाला नाही आणि प्रकाश उगवला पण नाही. आता काळोखात जगणारा म्हणजे अनित्य वस्तूंची इच्छा करणारा आंधळा. माझं एक रचना आहे. आंधळा डोळ्याने जग बघतोय, सुखाच्या लोभात दुःख लुटतोय. आंधळा डोळ्याने जग बघतोय. आता आंधळा जग बघतो असं कसं म्हणायचं, कसं होईल हे वाक्य, बरोबर नाही होणार असं वाटतं तुम्हाला. इथे जुळलं बघा. आंधळा काळोखामध्ये बघतोय म्हणजे अनित्य वस्तू बघतोय, तो आंधळा. आंधळा डोळ्याने जग बघतोय म्हणजे डोळे गेलेला आंधळा नाही आहे, अनित्याला सत्य मानणारा आंधळा आहे. आणि त्याचं शेवटचं कडवं फार सुंदर आहे. जाई गुरुपाशी धडे पुण्य राशी, आणि त्याचा ज्ञानाचा डोळा अज्ञानाचा डोळा, ज्ञान डोळा गुरु देतोय, ज्ञान डोळा गुरु देतोय, आंधळा डोळ्याने जग बघतोय. अशा प्रकारची ती रचना आहे. तर इथे ते म्हणतात अज्ञानाचा डोळा लाभलेल्याला अखंड अंधार दिसतो आणि ज्ञानाचा डोळा लाभलेल्याला कायम प्रकाश दिसतो. म्हणून भौतिक आणि जड स्वरूप ह्याच्यावर अवलंबून राहू नका. म्हणजे काय हो, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य, चंद्राच्या कला बघा, सूर्याचं अयन बघा, दिशा बघा, 10 दिशा आहेत. अहो लोक गुरूंचा चेहरा सुद्धा कोणत्या दिशेला ठेवावा असा विचार करतात. जे स्वतः ब्रह्मरूप आहेत अशी माझी धारणा असेल तर त्यांच्यासाठी दिशा नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. त्यांचं इकडे तोंड करावं की तिकडे तोंड करावं, वृद्धीमध्ये दर्शन चालतं, पूजा चालते की नाही चालत, गुरूंच्या ठिकाणी ही बंधनं असूच शकत नाही. कारण ते बंधनातीत आहेत, ते ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून हा जो प्रजापती आहे हा दिवस आणि रात्र, आंधळा आणि डोळस यांचा पुन्हा संपर्क आणून देतो.
आणि मैथुनासाठी रात्री संयोगाची व्यवस्था करतो. त्यातून या जगताची निर्मिती होते. मंत्र क्रमांक 13 सुरू आहे. दिवसा संयोग आला तर प्राणशक्ती क्षीण होते आणि खराब होऊन जाते. तो रात्री आला तर तेवढी क्षीण होत नाही. त्यानंतर गाढ झोपेमध्ये पुन्हा शक्ती सगळी भरून येते. या ठिकाणी श्रुतींनी कामुक प्रवृत्तीचा पाठपुरावा केलेला नसून जे लोक ब्रह्मचर्याला समर्थ नाहीत त्यांच्यासाठी सांगितलेली उपाययोजना आहे की चला तुमच्याही उद्धाराची व्यवस्था आहे. नाही तर श्रुतीने हे सगळं सांगून ठेवलं म्हणजे कामुकतेला श्रुती प्रवृत्त करते आहे असा अर्थ नाही. लक्षात ठेवा. 15 नंबर तर टाकांची हे आहे म्हणजे 115 नंबरची. ऐसेनी श्रुती माऊली कामुका न करी सावली परी असमर्थाते दाविली मध्यम वाट. मंत्र क्रमांक 13 मध्ये ओबी क्रमांक 115 आहे. त्याच्यावर 15 लिहिलाय. लक्षात ठेवा. 100 झाल्यानंतर मग पुन्हा 1 2 3 लिहिलाय म्हणून ती 115 आहे. लिहिताना त्याच्यावर 15 लिहिलाय. म्हणून कामुक लोकांना सवलत देण्यासाठी श्रुतींनी केलेला हा पाठपुरावा नसून खऱ्या ब्रह्मचर्याला जे असमर्थ आहेत त्यांना कनिष्ठ किंवा गौण पर्याय दिलेला आहे. मंत्र क्रमांक 14 मध्ये सांगतात त्या प्रजापतीपासून मग प्रजा निर्माण झाली. रई आणि प्राण यांच्या संयोगातून स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्रीकरणातून प्रजा निर्माण झाली आणि स्त्री आणि पुरुष या जोडीच्या रूपानेच प्रजापती नांदायला लागले. आता अन्नही प्रजापतीत आहे, रई आणि प्राणही प्रजापतीत आहे, स्त्री आणि पुरुषही प्रजापतीत आहे. कारण हे सगळं प्रजापतीतूनच निर्माण झालंय. शुक्र आणि शोणित हे सुद्धा प्रजापतीत आहे. यांच्या एकत्रीकरणातून सगळी सृष्टी निर्माण झाली. कबंधी सृष्टी निर्माण होण्याचं हे महत्वाचं कारण. तुला पाहिजे होतं ना प्रजा कशी निर्माण झाली. या प्रजापती व्रताचं फळ काय आहे हे 15 नंबरच्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. इष्ट आणि पूर्त कर्म स्नानादी तपाचा आचरण करून मनाने सत्याचरण करावं म्हणजे प्रजापती व्रताचं फळ मिळेल. आणि त्याला अपूर्ण ब्रह्मलोक शब्द वापरला आहे. म्हणून रई आणि प्राण प्रजापती आहे, स्त्री आणि पुरुष प्रजापती आहे. त्याच्यामुळे त्यांचं मिलन किंवा मैथून हे प्रजापतीच आहे. 16 नंबरच्या मंत्रामध्ये उत्तर मार्गाचा अधिकारी कोण आहे हे सांगतात. लौकिक प्रपंचात न सापडता जो वानप्रस्थ वृत्ती स्वीकारतो, अनात्म वस्तू संबंधीची विरक्ती घेतो आणि तो जगताविषयी वेगळी प्रेम, विवाह, थट्टा, विनोद अशा मिथ्या भाषणामध्ये कधीही पडत नाही. त्यावेळेला टीव्ही नव्हते, वर्तमानपत्र नव्हते, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं. नाही तर ह्या गोष्टी पण त्यात ऍड करता आल्या असत्या. आता आपण गृहीत धरायच्या. त्याबद्दल बोलायचे नाही आणि म्हणून विरुद्ध आचरण करायचे नाही. खोटेपणाचा हुलकावा दिला तर ब्रह्मरूपाची प्राप्ती होत नाही. खोटं आचरण, खोटं भाषण, तृष्णा आणि लोभ यांनी जे दीनवाणे झाले असतात त्यांना वास्तविक सत्य समजत नाही. अशा लोकांचं मन कायम खवळलेलं असतं, नेहमी अस्वस्थ असतं. म्हणून खूप लोक अस्वस्थच असतात. आता हे करायचं, आता ते सध्या तू काय करायचं ते पूर्ण बघणं चालू ठेवणं. वर्तमान काळात न रखता काही लोकांना भविष्य काळाचीच खूप हे असते. 7 वाजता म्हणणार 7:15 वाजता तिथे जायचं, पण आता 7 वाजले, 7 ते 8 तुला काय करायचं त्याच्यात राहा ना. तू आता 7:15च्या पलीकडे काय राहतो. हे खवळलेलं मन, हे अस्वस्थ मन, हे अशांत मन
हे आचरण करू देत नाही. म्हणून घिसाडगाई करणारे लोक परमार्थाकडे जाणं अवघड असतं. कारण त्यांची घाई गडबड त्यांना आगोटतच नाही. ती गाडी जास्त वेगात असते, ती गाडी डेस्टिनेशनला पोहोचण्याची शक्यता फार कमी असते. कारण त्या गाडीवरचा कंट्रोल कधी सुटेल सांगता येत नाही. म्हणून ज्यांचं मन अशांत असतं त्यांना ब्रह्मप्राप्ती होतच नाही. अशांतस्य कुठं सुखम, त्यांना सुखही मिळत नाही, आनंद तर सोडाच. आणि सगळं विश्व खोटं आहे आणि मी एकटाच सत्य मार्गाने चाललो तर मला लाभ होईल का, असा विचार करणाऱ्याला सुद्धा मिळत नाही. माझ्या एकट्याजवळच सत्याने दडी मारली, माझं कसे होईल, अशा स्वार्थासाठी काही लोक सत्याचा अव्हेर करतात. आणि हे कबंदी असे लोक पुनर्जन्माच्या चक्रामध्ये अडकतात. या पद्धतीने आपण 16 मंत्र आज पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या मंत्रापासून प्रारंभ केला आहे, म्हणजे 14 मंत्र आज आपण या ठिकाणी पूर्ण केले आणि कबंधीचा प्रश्न या ठिकाणी संपूर्णतः सोडवला. उद्या आपण द्वितीय प्रश्न बघणार आहोत. द्वितीय प्रश्नांचा आपण अभ्यास करून ठेवा. जसे जसे प्रश्न पुढे पुढे जातील तसं तसं अपरब्रह्मातून परब्रह्माचं चिंतन वाढताय, लक्षात घ्या. आता प्रजा सृष्टी कशी निर्माण झाली हा विषय इथपर्यंत आलाय आणि ह्या विषयामध्ये आपण ज्या वेळेला येऊन पोचतो आहे त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय की अरे हे तर असं विशेष काही नाही, पण अपरब्रह्माची चर्चा आहे, कबंधीचा प्रश्न आहे. आता ही सृष्टी कोणते देव धारण करतात हा भार्गवाचा पिप्पलाद मुनींना प्रश्न आहे. कोणते देव ही सृष्टी निर्माण करतात, धारण करतात आणि पंचमहाभूत वगैरे वगैरे सगळे प्रश्न उद्या दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण भार्गव मुनींचा घेतोय आणि त्याला पिप्पलाद मुनींचं उत्तर या ठिकाणी आहे. ते आपण उद्या बघणार आहोत. आपण या सगळ्यांनी शांतपणे हे ऐकून घेतलं. प्रश्नोपनिषदाचा मांडणीस ढाचाच वेगळा आहे. या ढाच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि हाही एक वेगळा भाग आहे. प्रत्येक उपनिषदाची शैली वेगळी आहे. प्रत्येक उपनिषदाची स्टाईल म्हणतात त्याला, मांडणी म्हणतात त्याला, पद्धत म्हणतात त्याला, पण सांगितली ब्रह्मवस्तूच आहे. त्याच्यामुळे 5व्या आणि 6व्या मंत्रामध्ये परब्रह्माविषयीच ज्ञान आहे आणि ते आपण सखोलतेने बघण्यासाठी पहिले 4 प्रश्न बघूया. उद्या आपण दुसऱ्या प्रश्नाला बघू. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे आकलन व्हावं. आणि चंद्रलोक, सूर्यलोक हे फक्त ठेवलेली नाव आहेत समजण्यासाठी, असे लोक नाही, ते लक्षात ठेवा. आणि त्या भ्रमात न राहता ब्रह्मस्वरूपच वास्तव आहे, ते मी आहे, एवढा आनंद आपण उपभोगू. प्रश्नोपनिषदाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी दिली. रामकृष्ण रामकृष्ण हरी.